MMRDAचे अधिकारी पेमेंट मुद्दाम थकवतात असा गंभीर आरोप मेट्रोची कामं करणाऱ्या सिस्त्रा या फ्रान्सच्या कंपनीने केला आहे। MMRDAला लाचखोरीचा आरोप करताना सिस्त्रा कंपनीने पाठवलेलं पत्र ABP माझाच्या हाती लागलंय। मात्र MMRDAने सिस्त्रा कंपनीचे सर्व आरोप फेटाळले। सिस्त्राचे आरोप निराधार आहेत आणि करार भंगाबद्दल नोटीसही दिली असल्याचं MMRDA कडून स्पष्ट करण्यात आलंय। या प्रकरणामध्ये राजनैतिक हस्तक्षेप केला जावा अशी सिस्त्रा कंपनीने मागणी केली आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, या कंपनीचं पत्र देखील आता ABP माझाच्या हाती लागलेलं आहे आणि दोन्हीकडून अधिकाऱ्यांकडून आणि कंपनीकडून देखील दावे प्रतिदावे केले जात आहेत। या क्षणाचे नेमके काय अपडेट्स आहेत? अमोल, सिस्त्रा कंपनीचं जानेवारी 2024चं हे पत्र आहे आणि ज्यामध्ये जे काही अडचणी समोर येतात या कंपनीला काम करत असताना या सगळ्या अडचणींचा पाडा या पत्रामध्ये त्यांनी वाचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्यामध्ये भूपेंद्र सिंग, जे रेसिडेंट कमिशनर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सदन, यांना फ्रेंच एम्बेसीनं हे पत्र पाठवलेलं आहे आणि ज्यामध्ये कंपनीला नेमके काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात। जसं तू सांगितलं की कंपनीचं जे पेमेंट आहे ते MMRDA कडनं रखडवलं गेलं आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी 2024मध्ये अशा प्रकारची नोटीस कंपनीला पाठवण्यात आली आणि करारभंगाची ही नोटीस होती आणि ज्यामुळेच आता हे पेमेंट जे होतं कंपनीचं साधारणपणे 30 करोडचं पेमेंट होतं ते MMRDA कडनं रखडवण्यात आलं। शिवाय एक दबाव अधिकाऱ्यांकडनं या कंपनीवर टाकला जात असल्यास सुद्धा या पत्रामध्ये उल्लेख आहे आणि त्यामुळे काम करणं अशक्य होत असल्याचं या कंपनीने या पत्रातून म्हटलं आहे आणि त्यामुळे राजकीय हस्तक्षेप करावा किंवा यातनं जे काही आम्हाला प्रॉब्लेम्स समोर येत आहेत ते सोडवावेत यासाठी हे पत्र शासकीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेलं आहे। जर आपण ही कंपनी बघितली तर जनरल कन्सल्टंट म्हणजे मेट्रोची जी कामं आहेत मुंबईतली त्याची देखभाल, त्यासोबतच रचना या सगळ्या संदर्भात एक कन्सल्टेशन ही कंपनी करते। पुणे, नागपूर, त्यासोबतच हैदराबाद असेल, दिल्ली असेल या ठिकाणी या कंपनीने कामं केली आहेत। मात्र मुंबईमध्ये काम करत असताना अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं त्यांचं सांगणं आहे। जे प्रॉब्लेम MMRDAने समोर केले, जी नोटीस इश्यू केली, त्या नोटीसमधले जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्या कंपनीने सॉल्व्ह केला असल्याचं सुद्धा या पत्रामध्ये सांगितलेलं आहे। आणि असं असताना सुद्धा पेमेंट का रखडवलं जातंय किंवा दबाव का टाकला जातोय हे या कंपनीने या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। सोबतच त्यांचं असं म्हणणं आहे की ऑगस्ट 2023 पासून काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर अशा प्रकारचा प्रॉब्लेमला सामोरं जावं लागत असल्याचं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच अधिकाऱ्यांचा दबाव, त्यासोबतच अमुक कंत्राटदारांसोबत काम करणं किंवा मग पेमेंट रखडणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स या पत्रामध्ये निश्चितपणे म्हणजे काम करताना नेमक्या काय अडचणी येत आहेत या सगळ्याचे तपशीलवार विवरण सगळं या पत्रामध्ये आहे जे ABP माझाच्या हाती लागलेले आहे। धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। आदित्य ठाकरेंनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी नेमकी काय मागणी केली आहे पाहूया। मिंधे सरकारचे घोटाळे बाहेर येत आहेत। 2022 पासून आम्ही त्यावर बोलत आहोत। एकनाथ शिंदे भ्रष्टाचारी आहेत हे मी आधीही म्हणत होतो आणि आताही म्हणतोय। मुख्यमंत्र्यांनी याची खुली, मुक्त आणि निर्भय चौकशी करावी। मुंबईत दशकभरापासून काम करत असलेल्या फ्रान्स सारख्या परकीय कंपनीच्या आरोपांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। हे दुर्लक्ष असं करता येणार नाही। भ्रष्टाचाराचा उगम शोधा। भ्रष्ट मंत्र्यांच्या निकटचा व्यक्ती कोण? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।